फक्त 2 रुपयाच्या या कॉफीमध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करू शकतात. कारण कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर अँटी एजिंगचं काम कॉफी करत असते. तसे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग, धब्बे, सुरकुत्या कमी व्हायला कॉफी ही अतिशय इन्स्टंट काम करते. त्यासाठी आज आपण कॉफीपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत, जे की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असो, कितीही वर्षापूर्वीची जुनी टॅनिंग असू द्या, ती अगदी काही सेकंदातच रिमूव्ह करायचं काम करेल. तर चला आता या ठिकाणी आपल्याला एक 2 रुपयाचं जे सॅशे येतं कॉफीचं ते या ठिकाणी घ्यायचं आहे. तर कॉफीमध्ये नॅचरल एक्सफोलिएट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की नॅचरली आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करायचं काम करते. तर या ठिकाणी एक 2 रुपयाचं जे पाऊच येतं किंवा सॅशे येतं ते आपल्याला आजच्या या रेमेडीमध्ये पूर्णतः यूज करायचं आहे. तर आपल्याला हे कॉफी फेशियल 2 स्टेपमध्ये करायचं आहे. पहिली स्टेप करायची आहे ते म्हणजे स्क्रबिंग. तर कॉफीमध्ये जी नॅचरल एक्सफोलिएट प्रॉपर्टी जी असते ती आपल्या त्वचेवरील ब्लॅकेट किंवा व्हाईटहेड काढण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते. तर आता यामध्ये आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे साखर. तर साखरमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाण हे खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील घाण काढण्यासाठी किंवा डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज आणि ब्लॅकेट आणि व्हाईटहेड रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असते. तर साधारणतः हाफ सॅशे आपण कॉफीचं यामध्ये यूज करणार आहोत आणि अर्धा कॉफी पावडर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये यूज करणार आहोत. तर आता तिसरा घटक आपल्याला ॲड करायचा आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर या ठिकाणी आपल्याला मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल आहे तर त्याचा यूज करायचा आहे. लक्षात ठेवा, प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेलचा शक्यतो यूज करू नका, कारण बऱ्याच वेळेस त्याची आपल्या चेहऱ्यावर ॲलर्जी देखील होत असते. तुमच्या चेहऱ्यावर प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही त्याचा देखील यूज करू शकतात. तर कन्सिस्टन्सी आपल्याला या स्क्रबची अशा प्रकारेच ठेवायची आहे आणि हे स्क्रब बनवायला जेवढं सोपं आहे तेवढं ते आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तर ॲलोवेरा जेल ॲड केल्यामुळे आपल्याला आपल्या त्वचेवर हे स्क्रब करत असताना अजिबातही हार्श होणार नाही. त्याचबरोबर अतिशय स्मूथली आपण चेहऱ्यावर याच्याने स्क्रब करू शकतो आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट या रेमेडीमुळे होत नाहीत. जर का तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर या रेमेडीमधलं कुठलंही इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर चेहऱ्यावरती अप्लाय करू शकतात. तर आता चेहऱ्यावर हे स्क्रब अप्लाय करायच्या आधी चेहरा आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर आता सर्वात आधी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हे स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे. तर कॉफीमध्ये जे कॅफेन नावाचं तत्त्व असतं किंवा इन्ग्रेडियंट असतं ते आपल्या त्वचेसाठी किंवा आपल्या त्वचेवरील डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं. त्यासाठी आपल्याला पूर्ण त्वचेला चेहऱ्याला 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करणं हे तेवढंच जास्त गरजेचं आहे. यामुळे आपल्या त्वचेवरील सगळी घाण तर रिमूव्ह होईलच, त्याचबरोबर वाढत्या वयानुसार जे सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी करायला हे स्क्रब मदत करत असतं. तर आता थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर आता बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर पहिली स्टेप आपली या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर सेकंड स्टेप करायची आहे ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह असा कॉफीपासून आपल्याला फेस पॅक तयार करायचा आहे. तर त्याआधी आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ. तर राईस फ्लोअर आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करतं. तसेच आपल्या त्वचेला नॅचरल ग्लोईंग करायचं काम राईस फ्लोअर करत असतं. तर जर का तुमच्याकडे राईस फ्लोअर नसेल तर तुम्ही तांदूळ हे मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता. तर फाईन असं आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे. आता साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं राईस फ्लोअर घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे कॉफी पावडर होतं अर्ध सॅशे या ठिकाणी शिल्लक राहिलेलं होतं त्याचा आपल्याला पूर्णतः यूज करायचा आहे. साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं कॉफी पावडर या फेसपॅकसाठी आपल्याला लागणार आहे. तर कॉफी पावडर हे आपल्या त्वचेसाठी किती जास्त इफेक्टिव्ह असतं हे तर तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर फेस पॅक जर का आपण अशा पद्धतीने तयार केला तर आपल्या चेहऱ्यावरच्या सगळ्या समस्या या दूर होऊ शकतात. तर आता कॉफी पावडर ॲड केल्यानंतर
इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर कस्तुरी हळद घालणं खूपच जास्त गरजेचं आहे, कारण कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेला नॅचरल किंवा इन्स्टंट ग्लो आणायचं काम करत असते. त्याचबरोबर स्पेशली कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेसाठी यूज केली जाते. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनची हळद जर का घेत असणार तर फक्त 1 पिंच एवढी घ्या, कारण बऱ्याच वेळा मार्केट बेसमधली जी किचनमधली हळद आपण यूज करतो त्याच्यामध्ये केमिकलचा देखील वापर केलेला असतो किंवा कलरचा ॲड केलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेवर रिॲक्शन देखील होऊ शकतात. त्यासाठी कस्तुरी हळदीचाच वापर करायचा शक्यतो प्रयत्न करा. तर साधारणतः पाव चमचा एवढी कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला पुढचा घटक ॲड करायचा आहे ते म्हणजे दही. दही आपल्याला शक्यतो आंबट असेल तर अतिउत्तम राहील, कारण त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं दह्याचा वापर केलेला आहे. तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करत असतं. तर आता दही ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर साधारणतः 1 टेबलस्पून एवढं गुलाबजलचा आपल्याला वापर करायचा आहे आणि फेसपॅकची कन्सिस्टन्सी जास्त आपल्याला लिक्विडी ठेवायची नाही आहे. तर अशा प्रकारेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय तशा प्रकारेच आपल्याला हा फेसपॅक तयार करून घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायचा ते हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. कारण कुठलीही होम रेमेडी आपण ज्यावेळी चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने अप्लाय करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप जास्त अवलंबून असतो. तर फेसपॅक चेहऱ्यावर लावत असताना कधीही लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच लावा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. जर का आपण उलट्या डायरेक्शनने चेहऱ्यावर फेसपॅक अप्लाय केला तर चेहऱ्यावर त्याचे सुरकुते देखील पडू शकतात आणि रिझल्ट देखील आपल्याला पाहिजे तसा बघायला नाही मिळत. त्यासाठी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये पूर्ण फेसला आपण फेसपॅक हा अप्लाय करायला हवा. तर आता बघू शकताय तुम्ही 1 लेयर आधी आपल्याला फेसपॅकची अप्लाय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेकंड लेयर देखील फेसपॅकची अशा पद्धतीने अप्लाय करा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे काळे डाग धब्बे असतील किंवा ओपन पोर्स असतील ते देखील मिनिमाइज व्हायला या प्रोसेसमुळे मदत होईल. आपण पार्लरमध्ये जे कॉपी फेशियल असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल पार्लरमध्ये करतो, हजारो रुपये खर्च करतो, परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. परंतु या ठिकाणी आपण घरगुती हे जे कॉपी फेशियल करतोय त्याचा अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. तर आता 15 मिनिटानंतर चेहऱ्यावर फेसपॅक हा ड्राय झाल्यानंतर चेहरा वॉश करायच्या आधी अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा. जो फेसपॅक आपण लावलेला आहे तो चांगल्या प्रकारे जेंटली मसाज करून चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला अमेझिंग असा ग्लो बघायला मिळेल. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डर्ट, ऑइल आणि इम्प्युरिटीज देखील या प्रोसेसमुळे रिमूव्ह झालेली आहे. तर आता हे फेशियल झाल्यानंतर या फेशियलचा ग्लो चेहऱ्यावर लॉक करण्यासाठी आपल्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावणं हे खूपच जास्त गरजेचं असतं, कारण मॉइश्चरायझरमुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर फेसपॅकमुळे किंवा फेशियलमुळे जो ग्लो आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम हे मॉइश्चरायझर करत असतं. तसंच वाढत्या वयानुसार जर का तुमच्या चेहऱ्यावर वयाच्या आधी ज्या सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी करायचं काम मॉइश्चरायझर अतिशय वेगाने करत असतं. त्यासाठी आपण कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरायला नको. तर मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होऊन अतिशय सुंदर असा ग्लो आपल्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळत असतो. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.